आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जसं जनसेवा हा माझा श्वास आहे, तसं भावना मॅडमचं काम हा त्यांचा श्वास आहे। त्यामुळे मी त्यांना ऑफिसला घेऊन जाणार आहे आणि तेही त्वरित तात्काळ ताबडतोब। चला मॅडम। गाडे पाटलांच्या घरात वेगळंच वारं वाहतंय। हो ना, नवीन विचारांचं। अवलक्षणा, माझ्या घरचे सगळे नियम मोडत काढतेस, पण इथून पुढं मी हे होऊ देणार नाही। तुझा प्रत्येक डाव मी हाणून पाडेन। इथून पुढं तुझी गाठ माझ्याशी आहे, समजलं? काही आई, मला वाटतं हे आपली चेष्टा करतायत। यांनी नोकरी सोडणं शक्यच नाही आहो। चेष्टा वगैरे नाही, मी खरंच नोकरी सोडली, मारली नोकरीवर लाग। आता मी बाबा आणि जयंत बरोबर बिझनेस करणार। अरे पण तू नोकरदार माणूस, तुला हा व्यवसाय करणं झेपणार आहे का? का नाही जमणार, का नाही जमणार? अगं गेली 13 वर्ष न चुकता रोज नोकरीवर जातोय मी। अगदी आजारपणात पण नोकरीला गेलोय मी। हा मग उगाच नाही मला बेस्ट एम्प्लॉई ऑफ द इयर अवॉर्ड मिळाला होता। आई बाबा आले होते ना, आला होतात की नाही तुम्ही? मग मी बिझनेस करूच शकतो। आणि मी कुठेतरी ऐकलंय, एका बिझनेसमॅनने सांगितलं होतं, चांगला बिझनेसमॅन होण्यासाठी चांगला एम्प्लॉई होणं गरजेचं आहे। त्यामुळे या बिझनेस साठी मी अगदी योग्य कॅन्डिडेट आहे की नाही जयंत? हा ठीक आहे। अरे दादा, मी तुम्हाला या बिझनेस मध्ये इन करून घ्यायला तयार आहे। थँक्यू जयंत, कॉंग्रॅच्युलेशन। दादा, पण आधी माझं बोलणं तरी पूर्ण होऊ द्या। हा बोल ना। कोणत्याही बिझनेस मध्ये कोणालाही पार्टनर बनवण्यासाठी माझे काही क्रायटेरियाज आहेत। हा मी बाबांना या बिझनेस मध्ये पार्टनर बनवून घेतोय कारण यांनी स्वतः रिक्षा चालवली आहे, त्यांना एक्सपिरियन्स आहे, त्यांना ग्राउंड रियालिटी माहिती आहे आणि बऱ्याच ऑटो रिक्षा युनियन लीडरशी त्यांच्या ओळखी आहेत। आणि या सगळ्याचा या बिझनेसला प्रचंड फायदा होणार आहे। तसंच ह्या बिझनेसमधली दुसरी महत्त्वाची व्यक्ती मी आहे। आणि त्याच्या मागे इम्पॉर्टंट कारण हेच आहे की माझ्याकडे पैसा आहे हा बिझनेस फायनान्स करण्यासाठी, आणि त्याचबरोबर बिझनेस कसा सुरू करायचा आहे आणि त्याला कसं सक्सेसफुल बनवायचं आहे या सगळ्याचा अनुभव आहे। तर दादा, तुम्हाला जर का हा बिझनेस करायचा असेल, त्यासाठी तुम्हाला बिझनेसचा किंवा रिक्षा चालवण्याचा अनुभव असायला हवा। हां? अरे जयंत, हे असं कसं बोलतोस तू? तू तर म्हणाला होतास की नोकरी करणारा माणूस बिझनेस करू शकत नाही, असे तुझे एथिक्स आहेत म्हणून। अरे अशी अट घातली तर कसं होईल? म्हणजे मी इतक्या शॉर्ट नोटीसवर रिक्षा चालवण्याचा एक्सपिरियन्स किंवा बिझनेसचा एक्सपिरियन्स कुठून आणू? अरे तू म्हणालास म्हणून एका शब्दावर नोकरी सोडून आलो मी। सॉरी दादा, पण मी माझ्या आजवरच्या क्रायटेरियांना बाजूला नाही ठेवू शकत। अरे जयंत, असं कसं? बाबा तुम्ही तरी सांगा जयंतला। अहो मी नोकरी सोडली तर घर कसं चालणार? ए वीणा, सांगा तुम्ही काहीतरी जयंतला। हा अरे संतोष, मी काय समजावू जयंतला? जयंत अगदी बरोबर बोलतोय रे। हे बघ, काय ना, कुठलाही बिझनेस करायचा म्हटला तर अनुभव महत्वाचा असतोच। आणि एक गोष्ट काय, इतकी वर्ष तू नोकरी करतोस, बरोबर ना? त्यामुळे महिन्याच्या ठराविक तारखेला ठराविक रक्कम बँकेत जमा होण्याची सवय आहे रे तुला। बघ, बिझनेस तसं नसतं ना, म्हणजे कधी पैसे मिळतात, कधी जातात सुद्धा, नफा होतो, नुकसानही होतं। त्यामुळे एक लक्षात ठेव, ज्याप्रमाणे बिझनेसचा नफा आपण वाटून घेणार आहोत, त्याचप्रमाणे तोटा सुद्धा वाटून घ्यावा लागेल। आहेस ना तयार याला? हा? तयार आहेस ना? मी आहे की? हा, मी आहे ना तयार। हो, शिवाय जयंत ब्रोच्या सगळ्या अटींमध्ये मी बसतो। सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला बिझनेसचा अनुभव सुद्धा आहे। हा, बिझनेस बुडवण्याचा अनुभव आहे तुला। हो, अगदी बरोबर बोलली साई। हे दादा,
हरीश, नाही म्हणजे हे बोलायचं नव्हतं मला, पण तू भाग पाडतेस. जेव्हा सगळे तुझ्या विरोधात होते तेव्हा तुझी बायको आणि मी तुला खूप मदत केली. तुला अख्खा व्यवसाय उभा करून दिला सिंचनाने. बाबांनी मदत केली, पण तू काय केलंस? चांगला सुरू असलेला व्यवसाय मंदीत आणून ठेवलास. तुला सांगू का, एक वेळ या संतोषला व्यवसायात सहभागी करून घेऊ आम्ही, पण तुला नाही. कळलं की नाही? त्याला बोलले, याचा अर्थ तुला सामील करून घेऊ असं होत नाही. निघ. आई, अगं मी नोकरी सोडून आलोय. ती सोडताना विचारलंस मला? मग निघायचं. अहो, याने खरंच नोकरी सोडली का हो? कसं होणार मग आता? आषाढ महिन्यातील 3 दिवस नवरीने नवऱ्याचा चेहरा बघायचा नाही. त्या माहेरी जाऊन आलं का? अहो कुठलं काय, आमच्या नाट सुनेला कुठल्याच गोष्टीचं गांभीर्यच नाही. अहो गेली नाही ना ती. अरे बापरे, जायला हवं होतं. या सर्व गोष्टींना काहीतरी अर्थ असतो. अगो बाई, आता झालं का? अरे देवा, अगदी सत्यानाश झाला बघ रेणुका. अरे आता आपल्या सिद्धूचं काही खरं नाही. गुरुजी तुम्ही सांगा काय करायचं आम्ही? काय झालं, काय चाललंय? आलीस अवलक्षणे. योग्य नाव ठेवलंय मी तुझं, अवलक्षणा. काय झालंय, कोणी सांगणार आहे का इकडे? अरे काय झालं म्हणून काय विचारतोस? अरे खूप मोठं पाप घडले तुझ्या बायकोकडून. काय केलंय मी? काय केलं? आषाढातले 3 दिवस तू सिद्धूचा चेहरा बघायचा नसतो, पण तू सगळी प्रथा तू उठवून लावलीस गाडे पाटील घराण्याची. नाही, पण मला अशी कुठली प्रथा आहे हेच माहिती नाहीये. हो का? हा? मग अगोदर माहिती करून घ्यायची आणि मग लग्नाला उभी राहायची होतीस. अगोदरच तुझ्या पत्रिकेत इतके दोष, त्यात हे असले सगळे घोळ करून ठेवलीस तर माझ्या सिद्धूचं भाग्य नासवून ठेवशील तू. आजी अगं बास ना, किती बोलणार आहेस भावना मॅडम? जाऊ दे ना गुरुजी, जे झालं ते झालं. मला सांगा, यावर काही उपाय करता येईल का आपल्याला? आषाढ अजून संपलेला नाहीये. त्यांना पुढील 3 दिवस सिद्धीराजचा चेहरा पाहणं टाळायला सांगा. मग ठरलं तर हे अवलक्षणे, पुढचे 3 दिवस तू सिद्धूचा चेहरा बघायचा नाहीस. तू माहेरी जा नाहीतर आणि कुठं तरी जा, पण पुढचे 3 दिवस तू या घरात दिसता कामा नये. समजलं? लक्ष्मी निवास